पुढच्या घडामोडीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते जमलेले आहेत। आंदोलनासाठी हे कार्यकर्ते जमलेत। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन होत आहे। थेट या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दत्ता कानवटे यांच्याकडनं। दत्ता, अधिकचे अपडेट्स काय? आंदोलनाला सुरुवात झाली आहे का? आंदोलनाला सुरुवात झालेली आणि या आंदोलनामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आपण बघू शकता की अशा स्वरूपाचा बॅनर आणलेला आहे, ज्यावरती औरंगजेबाच्या कबरीचा फोटो आहे आणि वर लिहिलेलं आहे की क्रूर कर्मा हिंदू धर्मद्वेषी औरंगाची कबर हटाव आंदोलन, अशा स्वरूपाचा उल्लेख। आणि खाली जर आपण बघितलं तर औरंगजेबाच्या कबरीचा त्या ठिकाणी फोटो आहे आणि हा बॅनर या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि हा बॅनर दाखवत या ठिकाणी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जी आहे ते हे सगळे कार्यकर्ते करतायत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। कबरीचा फोटो असलेला बॅनर आणलाय तुम्ही? हो, कबर उकडायची म्हणूनच बॅनर आणलंय। जय काय सांगाल तुम्ही हा बॅनर? शिवाजी काय सांगाल? नाही, आमची काही भूमिका आहे, आमचं ना इस्लामची काही वैर आहे ना कुठल्याच धर्माची वैर आहे। आमचं वैर आहे फक्त त्या औरंगजेबाची कबर निघायला पाहिजे। कारण काय, आम्ही आमचं सरकारशी आमचं तेवढं निवेदन आहे। सरकारने चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती आहे तेवढे सक्षम आहे सरकार, पण सरकार आम्हाला नक्कीच आम्हाला न्याय मिळवून देईल। तुम्हाला काय वाटतं? तुमचा विषय मला तुम्ही सांगा। कबर काढण्यासाठी तुम्ही तो बॅनर घेऊन आलेला आहात, त्याच्या संदर्भात तुमची भूमिका सांगा। कबर काढण्यासाठी म्हणजे आम्ही काढणारच ती कबर। सरकारमध्ये जे बसलेले आज मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, हे सर्वांनाही तसंच वाटतं, पण ते राजकीय दृष्टीने बांधलेले गेलेले आहेत। तसं आमचं नाही आहे। आम्ही बजरंग दलवाले आहेत, आम्ही विश्व हिंदू परिषदवाले। जर ह्यांनी प्रेमाने काढलं तर ठीक, नाहीतर मग आम्ही कारसेवा करू। जे बाबरी मस्जिदचं झालं ते पुन्हा इथं संभाजीनगरमध्ये होईल। तर अशा स्वरूपाचा कडक इशारा देतात आणि आपण पुन्हा एकदा बघू शकता की हा औरंगजेबाच्या कबरीचा फोटो आहे आणि त्याचाच बॅनर या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी आणलेला आहे आणि ही कबर जी आहे ती हटवण्याची मागणी केली जात आहे। श्रोते, नक्कीच तुर्तास धन्यवाद दत्ता, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।